पाटील आता सर्व करून टाकलं टेन्शन काय प्रॉब्लेम आहे टिकट लावायचा त्याला बाहेर यायला सांगा ना त्याला बाहेर सांगा ना आम्ही गव्हर्नमेंट इकडे दाखवायचं नाही सर्व खाता फुटणार आमच्या बापाचं काय जात नाही हो मग त्याला समजलं पाहिजे ना बकरी ईदच्या दिवशी आला होतो टिकट आला की नाही आला का मैंने बोला उसके लिए रियली सॉरी ठीक है मेरे से गलती हो गई है उसके लिए मुझे माफ करा। भांडूप पश्चिम येथील क्रोमा स्टोअरमधील काम करणाऱ्या जितेश शर्मा या मुलाला त्याने कपाळावर टिळा लावला म्हणून जाणून बुजून बकरी ईदच्या दिवशी त्याला रशीद नावाच्या मॅनेजरने सांगितले की टिळा लावलाय तो पुसून टाका, नाहीतर टिळा लावायचा तर इथे काम करू नको असे सांगितले। तरी त्याने टिळा पुसला नाही म्हणून सदर मुलाला ट्रान्सफर करण्यात आले। ही बाब मनसेचे राज्य सहचिटणीस सुरेश सावंत यांना सांगितली। सुरेश सावंत तात्काळ क्रोमामध्ये जात सदर व्यवस्थापनाला जाब विचारला। ही प्रभू श्रीरामाची भूमी आहे, हिंदू धर्मात कपाळावर गंधक लावणे त्याला सुद्धा महत्त्व मानले जाते। सदर मुलगा हरे रामा हरे कृष्ण मिशनमध्ये कार्यरत असल्यामुळे त्याच्यावर जाणून बुजून दबाव टाकून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होता। मात्र मनसेने उधळून लावत रशीद नामक मॅनेजरला मनसे स्टाईलने समज देतात त्याने हात जोडून माफी मागितली। पाटील आता सर्व करून टाकलं टेन्शन कोण आहे तो कुठून आलाय तो त्याला लोकांना ठेवू नका ना इथे त्याला बोलतो कुठे गेलो रे काय बोलला तुला तो तिलक लगा काय प्रॉब्लेम आहे टिकट लावायचा हा काय प्रॉब्लेम विषय हो टिकाचा प्रॉब्लेम काय त्याला सांगायचं ना जिथून आलाय तिथून कोणत्या गावचा तू त्याला बाहेर यायला सांगा ना त्याला बाहेर सांगा ना आम्ही लॉक लावणार त्याला माफी मागा सांगायची नाही आम्ही टाळा लावणार मी काय होतं आता मला त्याला इथे बोलवा त्याला सांगा गव्हर्नमेंट इकडे दाखवायचं नाही सर्व खाता फुटणार आमच्या बापाचं काय जात नाही क्रोमाचं नुकसान होणार आमचं त्याला बोलवा त्याला बोलवा नाही तर इथे एकाला पण येऊन देणार टाळा लावून टाकणार बघायचं तुम्हाला तर बघा हिंदू मुस्लिम दंगल करायची तुम्हाला त्याला करायची हिंदू मुस्लिम दंगल हो हिंदू मुस्लिमांना त्याला बोललाय हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो हो मग त्याला समजलं पाहिजे ना बकरी ईदच्या दिवशी आला होतो टिका आला की नाही आला नाही का त्याच्या वापस आहे क्रोमा आम्ही इथे बोलवा इथे सगळ्यांसमोर त्याला माफी मागा सगळं कन्सेप्ट संपला आणि त्याला इथून मोठी त्याला ट्रान्सफर आणून बॅनर लावणार तुला ट्रान्सफर कुठे दिली ट्रान्सफर काय करायचं नाही त्याला यायला सांगा सॉरी बोलत नाही आम्ही हे टीका लावला म्हणून मला पाहू नाही माझा नंबर होता ना तरी बोल नव्हता टीका लावून ट्रान्सफर देणार त्याला बोला त्याला इथे बोलून माफी मागा सांगा विषय मुलाला इथेच घ्या ज्या स्टोरला होता त्या स्टोरला घ्या उद्या याच्यासोबत झालंय परवा दुसऱ्या याच्या स्टोर मध्ये कोणासोबत पण होऊ शकतं आम्हाला इथे वाद करायचा नाही नो अदर वाय वॉज आय नॉट दिस वॉज द केस आय वुड हॅव सॉल्व्ड दिस अर्लियर ऑल दिस ड्रामा फॉर व्हॉट बिकॉज ऑफ युअर ॲटिट्यूड You will take the decision for this store, I will take the decision for this store. Don't say sorry to me, I don't care. First of all, you are out of my store. त्याची माफी मागा त्याला त्रास झाला त्याला तुम्ही डायरेक्ट हे कुठे इकडे त्याला डायरेक्ट पाहूला ट्रान्सफर करताय आम्हाला हे बघा इतके वजन काय सॉरी बोल रहा है एक्सप्लेनेशन दे उसको जस्टिफिकेशन दे सॉरी का जो मैंने बोला उसके लिए रियली सॉरी ठीक है मेरे से गलती हो गई है उसके लिए मुझे माफ करा और आगे से भी ऐसा आपसे नहीं होना चाहिए। देयर इज नो सच केसेस होता ही नहीं है टाटा के अंदर ये टाटाची चांगली रेप्युटेड कंपनी आहे त्याचं नाव खराब करू नका आणि आम्हाला कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये तो पोरगा आहे त्याचं वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणता टीका लावून तुम्ही ट्रान्सफर देऊ शकता तू सांगतोस पण त्या बकरी ईदलाच म्हणजे तुम्ही जाणून बुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय इथे बाकीचे एवढे बाजूचे एम्प्लॉई आहेत ट्रान्सफर पाहिजे इथे परत सर
सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या. सर यांना समज द्या, आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं आहे. यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या. ट्रान्सफर इथेच गेला हे बघा, आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये. यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा. या मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या. आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलायला आलेलो. तुम्ही जो अॅरोगेन्स दाखवून इथे गेलात ना, असं नाही करायचं. बॉडी लैंग्वेज अगर एरोगेंट वाला लगा, आई एम सॉरी सर. उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाय द्यायचा. आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे. हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.